जळगाव शहराअंतर्गत इलेक्ट्रिक बस सेवेला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे आणि या मंजुरीनंतर जळगाव शहरामध्ये ई बस सेवेचा आगार असेल किंवा चार्जिंग स्टेशनची जी कामं आहेत या ठिकाणी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहेत. आपण आता ज्या ठिकाणी ई बस सेवेचा आगार उभारला जाणार आहे त्या ठिकाणी आपण आहोत आणि आपण या ठिकाणी बघतो आहे की हे आगाराचं जे बांधकाम आहे या ठिकाणी हे जवळपास पूर्ण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. 50 बसेसच्या क्षमतेचं या ठिकाणी हे मेरूनमध्ये या ठिकाणी आगार उभारण्यात आलेला आहे आणि या आगाराच्या ठिकाणी जे आहे काँक्रिटीकरण असेल किंवा कर्मचाऱ्यांसाठी असेल किंवा इतर गोष्टींच्या साठीच्या ज्या खोल्या आहेत त्या खोल्यांचं देखील बांधकाम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. तसेच ज्या ठिकाणी या बसेस उभ्या राहणार आहेत त्याचं शेड देखील या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेलं आहे. मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर या इलेक्ट्रिक बसेससाठीचं जे चार्जिंग स्टेशन आहेत ते चार्जिंग स्टेशनचे काम अद्यापही या ठिकाणी बाकी आहे. जवळपास 10 चार्जिंग स्टेशन या ठिकाणी उभारले जाणार आहेत आणि 50 बसेस क्षमतेचं हे आगार या ठिकाणी उभारलं जात आहे. त्यामुळे एकंदरीतच आता बस आगाराचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये जे आहे 10 चार्जिंग स्टेशन जे उभारले जाणार आहेत त्या चार्जिंग स्टेशनसाठीची इलेक्ट्रिक जोडणीची प्रक्रिया जी आहे जवळपास पूर्ण झालेली आहे आणि लवकरच हे 10 चार्जिंग स्टेशनच्या कामाला सुरुवात होऊन ते देखील पूर्ण होणार आहेत. एकंदरीतच जळगाव शहरामध्ये 23 मार्गांवर जे आहे इलेक्ट्रिक बस सेवा ही पुरवली जाणार आहे आणि त्यासाठीची जी प्रक्रिया आहे किंवा बांधकाम आहे ही जवळपास अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत असून चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण झाल्यानंतर 50 ज्या बसेस आहेत त्या जळगाव शहरामध्ये दाखल होतील आणि त्या बसेस दाखल झाल्यानंतर जवळपास 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी इलेक्ट्रिक बसेसचं जी सेवा आहे त्या सेवेचा शुभारंभ होण्याची शक्यता जी आहे प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या जळगाव शहराअंतर्गत असलेल्या बस सेवेचा लवकरच शुभारंभ होणार असून जळगावकरांना याची मोठी उत्सुकता लागल्याचं पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.